नंदुरबार शहर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी. पैसे डबलच्या आमिषाने लुटणाऱ्या टोळीचा 24 तासात पर्दाफाश. 1 लाखांचा मुद्देमाल जप्त. इंस्टाग्रामवर पैसे डबल करण्याचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक करत जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना नंदुरबार शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या 24 तासात जेरबंद केले. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल, गुन्ह्यात वापरलेला चाकू आणि वाहनासह एकूण 1,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. दिनांक 19 जून रोजी यश संजय चव्हाण, राहणार खरखडा, तालुका डहाणू, जिल्हा पालघर यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. फिर्यादीला इंस्टाग्रामवर पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून नंदुरबार येथे बोलावण्यात आले. फिर्यादी व त्यांचा नातेवाईक विशाल चव्हाण हे 50,000 रुपये घेऊन नंदुरबार येथे आले. आरोपींनी त्यांना बसस्थानकातून पॉलिटेक्निक कॉलेज परिसरातील निर्जन स्थळी नेले. तेथे चाकूचा दाग दाखवत शिवीगाळ व मारहाण करून त्यांच्या ताब्यातील 50,000 रुपये रोख रक्कम व 20,000 रुपये किमतीचा विवो मोबाईल जबरदस्तीने हिसकावून आरोपी पसार झाले. गुन्हा दाखल होताच नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे धान्य मार्केट परिसरातून शिवनाथ अशोक ठाकरे वय 21 राहणार GTP कॉलेज परिसर भिलाटी नंदुरबार व एक विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. सखोल चौकशीत दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून 50,000 रुपये रोख रक्कम, 20,000 रुपयाचा मोबाईल, गुन्ह्यात वापरलेला चाकू, 80,000 रुपयाचे वाहन असा एकूण 1,50,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल नरेंद्र चौधरी करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईला पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक गुणेश मराठे, पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख, पोलीस हेड कॉन्स्टेबल नरेंद्र चौधरी, जगदीश पाटील, प्रशांत पाटील, पोलीस कॉन्स्टेबल आनंदा मराठे, राजेंद्र कटके, ललित गवडी, अमित भरवाड, राहुल राठोड, रुपेश पगारे तसेच महिला पोलीस कॉन्स्टेबल निंबाबाई वाघमोडे यांच्या पथकाने मोलाची भूमिका बजावली. पोलिसांचा नागरिकांना इशारा. सोशल मीडियावर पैसे दुप्पट किंवा झटपट नफा देण्याचे आमिष दाखविणाऱ्या जाहिराती व रील्सपासून सावध राहावे. अशा प्रकारच्या फसवणुकीपासून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन नंदुरबार पोलिसांनी केले.